कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली, सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा। महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय। बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवलं। 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहामध्ये रवानगी। बीड कारागृहामध्ये कराड आणि गित्ते टोळीमध्ये मोठा राडा। वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला मारहाण, खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याची माहिती। वाल्मिक कराड आणि घुलेला झालेल्या हाणामारीचे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलं। फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद, मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है। कराडला तुरुंगात मारहाण झाल्याच्या वृत्तानंतर बबन गित्ते नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट। बबन गित्ते 9 महिन्यापासून फरार। कराड घुलेला मारहाण झाली हे सत्य। बीड जेलमध्ये फोन आणि जेवणाची थाळी पुरवली जाते, सुरेश धस यांचा आरोप। आका आणि समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये पाठवा, धसांची मागणी। संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या। महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, अंजली दमानियांचा दावा। बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानिया यांनी माहिती मागवली। बीड जिल्ह्यामधल्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या, डोक्यात मार लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर। 5 ते 6 दिवसापासून महिलेचा मृतदेह घरामध्ये पडून होता। प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये म्हणून कळंबच्या महिलेचं प्रकरण दाबलं जातंय, अंजली दमानियांचा आरोप। एसआयटी तपासामध्ये हीच ती महिला असल्याचं सिद्ध झाल्यास गंभीर बाब, पुढील पुरावे संपवण्याची सुरुवात झाली का, सुरेश धस यांचा सवाल। त्या महिलेबाबत कहाणी सांगितली जाते, पण वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार हेच माझं सांगणं, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा। सोशल मीडियावर कराडच्या आय कार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो देखील व्हायरल। कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतील घरी पोलीस दाखल, कामराला मुंबई पोलिसांकडून हजर राहण्यासाठी दुसरा समन्स। मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल तो संघ ठरवणार, म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली। संजय राऊतांचं भुवया उंचावणारं विधान। 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो, अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपला याच आठवड्यामध्ये नवा अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा। भूपेंद्र यादव, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर, सूत्रांची माहिती। औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरे यांनी सुनावलं। औरंगजेबाची कबर एएसआय प्रोटेक्टेड, कायद्याने संरक्षण मिळालं, मात्र कबरीचं उदात्तीकरण कुणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। म्हाडा वर्षभरामध्ये 19,497 घरं बांधणार, मुंबई मंडळाअंतर्गत 5,199 सदनिकांची उभारणी करणार। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर, उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसेल। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।